पण इथे आल्यावर जे असं भारावल्यासारखं होते. किमान या वातावरणात त्यांनी एकदा तरी दिवसभरात भेट दिली पाहिजे. त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये पाठीवर दप्तर घेऊन आले तरी चालतात, पण इथे एक पाऊल त्यांचं पडलं पाहिजे. असं मी पण आता यानंतर हाच म्हणजे त्या चिखलदऱ्याच्या घटनेपासून मी इतकी सुंदर झाली की प्रत्येक 2-2 इंचावर तरुण बाटल्या घेऊन बसलेले आहेत. काय आता ते बोलू नये, वातावरण मी प्रदूषित करू इच्छित नाही. तुम्हाला समजलं असेल तर तुमच्यापैकी सगळ्यांकडून माझी एक लहान, तुमची सगळ्यांची लहान बहीण म्हणून माझी एक खूप अपेक्षा इथे आल्यावर वाढली. इथे येईपर्यंत माझ्या मनात हे विचार पण नव्हते, पण इथे आली, पाय ठेवल्याबरोबर ते असं वातावरण आलं की मला बोलण्याची आतून उर्मी आली. म्हणजे आपण बोललं पाहिजे यांच्याशी. आज आपण मनोगत आहे, हितगुज आहे. मी काही कोणाला सल्ला किंवा कोणाकडून मार्गदर्शन, माझं मार्गदर्शन तुम्हाला द्यावं इतकी मी मोठीच नाही आहे. तर तुमचे चेहरे, तुमचा जो चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव, तुमच्या चेहऱ्यावरचा जो 10-12 पेस्ट त्या क्रीमा लावून येणार नाही असा ग्लो मी जो इथं बघितला. आता आजींना तर मी आता दुसऱ्यांदा भेटते, माझ्या मैत्रिणीची आई आहेत. मी त्यांना पहिल्यांदा भेटली जेव्हा त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता, तेव्हाच मी माझ्या डोक्यात हा वेगळा आत्मा आहे. तर इथे बसलेला प्रत्येक आत्मा एक वेगळा आत्मा आहे. चेहऱ्यावर त्याच्या ऍडव्हर्टाईज येतात टीव्हीवर, त्या 10-10 किलो क्रीमा लावल्या तर असा ग्लो येणार नाही. असा ग्लो आजीच्या चेहऱ्यावर आहे, आजीच्या हालचालीत आहे, बॉडी लँग्वेज मध्ये. त्याचं एकमेव कारण आहे प्रजापिता ब्रह्मकुमारीचा हा इथला असलेला वाईब्स, ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये म्हणतो वाईब्स, ज्या निघतात, जे किरण निघतात, त्यांचे फोटोज मधून, यांच्या चेहऱ्यामधून ते तुम्हाला सांगायची मला. मी अतिशय अनोळखी म्हणून इथं आलेली आहे, या सेंटरची अनोळखी. ते मला सांगायची तुम्हाला गरज असते. इथे बसलेल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यातून मला वेगळं तेज दिसते. कदाचित त्यांच्या घरी हजारो प्रॉब्लेम असतील, त्यांची कदाचित व्याधी असतील, पण इथे आल्या तुमचे चेहरे असे बोलू लागले की तुमच्या चेहऱ्यांमध्ये, तुमच्या बॉडीमध्ये जो पॉझिटिव्हिटीचा किंवा तो जो प्युअर म्हणतो, पॉझिटिव्हिटीपेक्षा प्युरिटीचा तो सगळा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर आलेला आहे. तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला उलगडायची गरज नाही. हे सगळे आपोआप ओढले जातात. माझी पण एक म्हणजे मी डिपार्टमेंटचं ॲग्रिकल्चरचं तर आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, ते मी सांगत बसणार नाही. पण माझी तुम्हाला एक हात जोडून परत एकदा विनंती आहे की आपण प्रत्येकानं किमान एक तरी rather than repair elders, prepare youngsters या एका छोट्याशा मुलीवर लक्ष देऊ. मी काही फार मोठी नाही की मग लोकांना काही मी मनोगत किंवा मार्गदर्शन करेल, पण मला खूप भारावल्यासारखं झालं आणि मला खूप आनंद झाला. मी आता म्हणजे आवर्जून तुम्हाला तरी प्रॉमिस करते, मी आवर्जून वेळ काढून रोज एक चक्कर निदान आमच्या बाजूच्या